सर काही नाही आज ते मला नाही करू शकत नाही सर नंतर घेऊ ना आपण महिला कृपया इकडचे जे पुरुष आहेत समोरचे माझी विनंती आहे समोरच्या पुरुष आपल्या प्रतिनिधींना परदेशी सर कृपया मागे या वगैरे साहेब सगळ्यांनी 2-4 रांगेत उभं राहायचं आहे. पीछे शहरामध्ये काय सांगणार? सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीवरती जो चप्पल फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला ही देशाच्या इतिहासामधली अतिशय लांछनास्पद घटना आहे. हे पहिल्यांदा घडलं. काय कारण आहे त्याचं? पहिलं कारण सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे दलित आहेत. हे कारण आहे का? त्यांनी वेगवेगळ्या निकाल देत असतानाच्या ज्या टिप्पण्या आहेत म्हणजे टिप्पणीवरती अशा पद्धतीचा आक्षेप आहे का आणि अशा पद्धतीच्या टिप्पण्या करणारे कोण लोक आहेत हे सगळं याच्या पाठीमागं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून याचा निषेध संपूर्ण देशभरच नव्हे तर जगामध्ये सगळ्या ठिकाणी याचा निषेध होतोय. आज औरंगाबादमध्ये सर्व पक्ष संघटना, पुरोगामी पक्ष संघटना, गांधीवादी असतील, आंबेडकरवादी असतील, मार्क्सवादी असतील, समाजवादी असतील आणि ज्यांना ज्यांना संविधानाच्या बद्दल आपुलकी आहे, संविधानावरती हा देश चालला पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं अशी प्रमुख मंडळी ह्या मूकमोर्चामध्ये सामील झालेली आहेत. याच्यामध्ये खरं तर सत्तेमधले जे पंतप्रधान आहेत त्या दिवशी त्यांनी ते चुकीचं झालं एवढं म्हणाले, परंतु तेवढ्यांनी भागणार नाही. आमचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीच्या घटना या वारंवार कशा घडतायत? जर एखादा आमदार दलित मुलीवरती बलात्कार करतोय तर त्याचा सत्कार केला जातो. शहाबानू वरती बलात्काऱ्यांना सुटका केली जाते, त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांना फुलमाळा घातल्या जातात. आम्हाला असं वाटतं की हे देशाला गर्तेमधून अजून अधिक गर्तेमध्ये घेऊन जाण्याचा प्रकार आहे आणि हे कदापिही ज्यांचा विश्वास माणुसकीवरती आहे आणि ज्यांचा विश्वास लोकशाहीवरती आहे, समतेवरती आहे, स्वातंत्र्यावरती आहे, यांना हे कदापिही मान्य होणार नाही. आणि म्हणून आज आम्ही जरी मोर्चा काढला असला, मुकमोर्चा काढला असला तरी आता आम्ही या ठिकाणी थांबणार नाही. अशा पद्धतीच्या प्रवृत्तींचा पूर्णपणे सरकारनं बिमोड केला पाहिजे, नायनाट केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं या मोर्चाकडं आपण बघितलं पाहिजे. हा काय फक्त एका न्यायाधीशावरती बूट फेकण्याचा मुद्दा नाही आहे. 5-5 वर्षापासून उमर खालिद सारखे लोक जेलमध्ये आहेत. काय त्यांचा हे आहे? त्यांना कोर्टामध्ये उभं केलंय का? त्यांच्यासमोर त्यांच्या विरोधामध्ये चार्जशीट लावलंय का? असं काही न करता घटनेप्रमाणे करता येत नाही. अतिशय घटना धुडकावून लावून हे सगळं केलं जात आहे आणि म्हणून आम्ही मात्र याचा निषेध जरूर करतो आहोत. परंतु याच ठिकाणी न थांबता टप्प्याटप्प्याने हे आंदोलन अधिक तीव्र करत पुढे जाण्याचा आमचा मानस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानावरती येत्या 75 वर्षामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानावरती घाला घालण्याचं काम मनुवादी व्यवस्थेनं केलेलं असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावरती बूट उगारल्याचा हल्ला केल्यामुळं आज आम्ही भारताचे लोक
या माध्यमातून आम्ही या व्यवस्थेच्या विरोधामध्ये रान पेटून उठवणार आहोत आणि संविधानाचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी, आम्ही भारताचे लोक, याच माध्यमातून आम्ही या पद्धतीने महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। ये बहुत अफसोस। क्या कहेंगे आप भी मोर्चा में शामिल हुए हैं, क्या डिमांड है लोगों की? भाई हमारी यही डिमांड है कि सुप्रीम कोर्ट जो है ये बहुत बड़ी अदालत है और उस अदालत के जो जज हैं उन पर है तो जूता फेंका जा रहा है। कितनी अफसोस की बात है। आज अगर कभी कुछ सदर जमहूरिया कुछ करता है तो उसको रोक लगाने के लिए सुप्रीम कोर्ट है। इसी तरीके से है तो प्रधानमंत्री अगर कुछ करता है तो उसको रोक लगाने के लिए है तो सुप्रीम कोर्ट है, और आज उस जज के ही है तो उसके ऊपर जूता फेंका जा रहा है। ये बहुत अफसोस की बात है, बहुत शर्मिंदगी की बात है। हम हुकूमत से ख़ास तौर पर कहते हैं कि जिस कमबख्त ने ये काम किया है उसको सख्त से सख्त सज़ा दी जाए। इसमें है तो शहर औरंगाबाद के तमाम उलमा साथ में।